नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन अभ्यासाला इथं लागायचं, अभ्यासाला सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्राने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने काही ऑफर जे आहे कोर्सेसवर त्या ठेवलेल्या आहे, जिथं तुम्हाला आपण जर बघितलं तर NCERT आणि स्टेट बोर्डचे कोर्सेस जे ते फक्त 999 मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर ऑल इन वन बॅच जी ती सगळे सरळ सेवा परीक्षेसाठी आहे, ती लाईव्ह आणि रेकॉर्डेड 799 रुपयाला बघायला मिळेल मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर ऑल टाइम ऑफर सुरूच आहे. राज्यसेवेच्या फाउंडेशन बॅचवर 10,000ची बॅच फक्त 5,000ला तुम्हाला मिळणार आहे. फाउंडेशन बॅच 2 8,000ची बॅच फक्त 3,000ला मिळणार आहे. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेची बॅच जर बघितलं तर 2,999 ची बॅच 1,499 ला मिळणार आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो तर कंबाईन ग्रुप सी ची जी बॅच आहे, ठीक आहे, तर ती 1,999 ची आहे, तर ती तुम्हाला 999 मध्ये सध्या मिळत आहे. पोलीस भरतीची बॅच 999 ची 499 ला. आणि जे आज आपण सुरू करतोय, तर आज आपण लाईव्ह बॅच सुरू करतोय, जिची फी 999 आपण ठेवणार आहे, ती तुम्हाला आजच्या दिवस 799 लाच मिळणार आहे पोलीस भरतीची बॅच. ठीक आहे, तर या ऑफर आहे, या ऑफरचा फायदा घ्या सगळ्यांनी. ठीक आहे, आपण जर बघितलं तर लक्ष्य बॅच जी ती ग्रुप सी पूर्व परीक्षेसाठी आहे. तर जर तुम्हाला काही अडी अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे, तर सुरुवात करूया. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक आहेच, तो तुम्ही परचेस करू शकता आपल्या ऍप्लिकेशन वरून. बघा मित्रांनो, अभ्यास मित्र हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. आपल्या नावाने वेगवेगळे ऍप सुरू करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया मित्रांनो 19 फेब्रुवारीच्या करंट अफेअर्सला. महिला प्रीमियर लीगची तिसरी आवृत्ती कुठे सुरू झाली आहे? तर महिला प्रीमियर लीग जी आहे मित्रांनो, WPL आपण ज्याला म्हणतो, महिलांचा IPL थोडक्यात, तर त्याची तिसरी आवृत्ती जी आहे, त्या तिसऱ्या आवृत्तीची पहिली मॅच जी आहे तर ती वडोदरा गुजरात इथं खेळवण्यात आलेली आहे. मग आपण जर बघितलं 14 फेब्रुवारी पासून ही WPL जी स्पर्धा आहे ती सुरू झालेली आहे. वडोदरा गुजरात इथे 5 संघ यामध्ये सामील झालेले आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर पहिला सामना RCB विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये झालेला आहे. ठीक आहे, वडोदरा या ठिकाणी. आपण जर बघितलं तर अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईमध्ये होणार आहे. आपण जर बघितलं पहिल्या आवृत्तीचा विजेता मुंबई इंडियन्स होता आणि दुसऱ्या आवृत्तीचा विजेता RCB रॉयल चॅलेंजर बँगलोर होता. त्यानंतर गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा. गांधीनगर ही गुजरातची राजधानी बघा मित्रांनो. राज्यपाल आचार्य देवव्रत आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री आहे. राष्ट्रीय उद्यान आहे वासंदा, ब्लॅकबक, गीर आणि सागरी. यानंतर गुजरात विषयक चालू घडामोडी बघून घेऊया. ठीक आहे, ऑस्ट्रेलियाच्या ओलांगॉंग विद्यापीठाने आपला भारत कॅम्पस कुठे सुरू केलेला आहे? तर गुजरातमध्ये जी गिफ्ट सिटी आहे त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलं? तर वडोदरा गुजरातमध्ये. वॉटर हार्वेस्टिंग जनभागीदारी उपक्रम गुजरातमध्ये सुरू झालेला आहे आणि मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सुशील कुमार सिंग आपण जर बघितलं तर गुजरातमधील कांडला येथील दीनदयाल पोर्टचे नवीन अध्यक्ष बनले आहे. कमला बेनीवाल यांचं नुकतंच निधन झालं. त्या गुजरातच्या माजी राज्यपाल होत्या. गुजरातचा महाराष्ट्र स्थापना दिवस आहे 1 मे 1960. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान जे आहे ते खेवडा, ठीक आहे, खेवडा गुजरातमध्ये सुरू झालेले. जगातील सगळ्यात मोठं सौर ऊर्जा आपल्याला तिथं बघायला मिळतं. सौर ऊर्जेचं, अक्षय ऊर्जेचं जे काही उद्यान आहे तिथे बघायला मिळतं. अदानी ग्रीन एनर्जीने ते तयार केलेले आहे. भारत स्वच्छ ऊर्जा अंगीकरण्यामध्ये कर्नाटक आणि गुजरात ही 2 राज्य आघाडीवर आहे. गुणेरी गाव तुम्ही आता आपण माग क्वेश्चन सुद्धा कव्हर केलेला आहे. तर गुजरात राज्याने हे आपल्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे. आता बघा दुसरा अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन. आयुष्मान भारत वय वंदना योजना अधिकृतपणे 14 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू झालेली आहे? तर आयुष्मान भारत वय वंदना योजना जी आहे 14 फेब्रुवारी 2025 रोजी पदुचेरीमध्ये सुरू झालेली आहे. कुठं? पदुचेरीमध्ये. तर बघा पदुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर जे आहे कैलाशनाथ यांनी मुख्यमंत्री N रंगास्वामी यांच्यासोबत मिळून ही योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये बघा मित्रांनो, ज्या व्यक्तीचं वय 70 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर अशा व्यक्तींना दरवर्षी 5 लाखाचा आपल्याला सरकार जे आहे
अशा व्यक्तींना विमा संरक्षण देतं आरोग्यविषयक, ठीक आहे. तर आयुष्यमान भारत योजना जी आहे तर तिच्यासारखीच ही एक तिचंच पार्ट आहे. आपण जर बघितलं तर आयुष्यमान भारत वय वंदना योजना, फक्त वय वंदना इथं नाव कोण आहे की ज्यांचं जास्त वय जास्त झालेलं आहे त्यांना वंदन करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे, असा आपण याचा अर्थ लक्षात ठेवायचा आहे. यामध्ये आयुष्यमान भारत वय वंदना कार्ड देखील लॉन्च केलं जातं. पदुचेरी आपण जर बघितलं पदुचेरी हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. एन रंगास्वामी जर आपण बघितलं मुख्यमंत्री आहे. लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन आहे. राज्यसभेची एक जागा आहे, लोकसभेची एक जागा आहे. उच्च न्यायालय, हा तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की पदुचेरी हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं, तर मद्रास उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की अंदमान निकोबार जे आहे तर ते कोणत्या उच्च न्यायालया अंतर्गत येतं, ठीक आहे. हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. मी तुमचं जीएस सुद्धा पक्का करून घेतोच आहे, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या आयआयटीने शाश्वत ऊर्जेचा वापर करून, शाश्वत म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा ऊर्जेचा वापर करून कृषी उत्पादनाचे जतन करण्यासाठी, म्हणजे कृषी उत्पादन लॉंग टर्म टिकून ठेवण्यासाठी सौर निर्जलीकरण तंत्रज्ञान सुरू केलेले. आता हे सर काय आहे सौर निर्जलीकरण? तर मित्रांनो सिंपल बघा, जे काही आपले शेतकरी पिकं पिकवतात, मोस्टली पालेभाज्या म्हणा किंवा फळं म्हणा, तर यांच्यामधून काय काढून टाकायचं, तर पाणी काढून टाकायचं. एक्स्ट्राचं पाणी जे आहे यांच्यातून काढून टाकायचं. समजा कांदे तर त्यामधून काय करायचं, कांद्यामधून पाणी काढून टाकायचं. मग सर यामुळे काय होईल, तर समजा कांद्यामधून पाणी काढून त्याची पावडर वगैरे बनवायची, ठीक आहे. त्यानंतर लसण जे आहे तर त्यामधलं पाणी काढायचं, लसणाची पावडर वगैरे बनवायची किंवा पेस्ट वगैरे बनवायची. अद्रक मधून जास्तीत जास्त पाणी काढून टाकायचं, अद्रकची पेस्ट बनवायची आणि अशा प्रकारे या पेस्ट किंवा आपण पावडर बनवून त्यांना जास्त रेटने विकलं जातं, ठीक आहे. तर ही जी प्रोसेस आहे यामध्ये काय होतं की शेतकऱ्याचा माल सडून खराब होण्यापेक्षा त्याला जर बघितलं तर त्याला एकदम प्रॉपर त्याचं आपण म्हणूया पेस्ट किंवा पावडर तयार केलं जातं आणि त्यानंतर जेव्हा भाव येईल तेव्हा ते मार्केटमध्ये विकलं जातं. तर बघितलं तर इथं कोणत्या आयआयटीने हा प्रयोग केलेला आहे, तर आयआयटी कानपूरने मित्रांनो हा प्रयोग जो आहे तो केलेला आहे. तर आयआयटी कानपूरचं रणजित सिंग रोजी शिक्षा केंद्र जे आहे त्या ठिकाणी हा प्रयोग जो आहे सोलार डिहायड्रेशनचा प्रयोग करण्यात आलेला आहे, जिथं फळे आणि भाजीपाला सुकवण्यास मदत केली जाते, ठीक आहे. आणि जेव्हा समजून घ्या चढ उतार असतो मार्केटमध्ये, आपण जर बघितलं तेजी मंदीची परिस्थिती असते, तर जेव्हा चांगली परिस्थिती येते तेव्हा शेतकरी आपला माल इथं विकू शकतो. आय होप मला तुम्हाला चांगल्या रीतीने हा क्वेश्चन एक्सप्लेन करून सांगता आला असेल. जर तुम्हाला समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून तुम्ही टाईप करू शकता, ठीक आहे. तर पुढे जाऊया, ठीक आहे. यामुळे काय होतं, शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. आपण जर बघितलं त्या उपक्रमाचे नेतृत्व प्राध्यापक संदीप सांगल आणि प्राध्यापक कल्लोल मंडळ यांनी केलेलं आहे. यानंतर जर बघितलं फेब्रुवारी 2025 मध्ये काशी तमिळ संगम 3.0 चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे, कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे, तर काशी तमिळ संगम 3.0 संवाद जो आहे मित्रांनो तर तो वाराणसी उत्तर प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो आपण जर बघितलं उत्तर प्रदेश येथे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर बघितलं काशी तमिळ संगमची तिसरी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. हा एक 10 दिवसीय उपक्रम असणार आहे. आपण जर बघितलं तर याचं उद्घाटन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं तर या काशी तमिळ संगम 3.0 ची मुख्य थीम जी आहे ती ऋषी अगस्त्य यांच्या आरोग्य तत्वज्ञान विज्ञान शास्त्रीय आणि तमिळ साहित्य आणि सांस्कृतिक एकात्मकतेतील योगदानावर केंद्रित असणार आहे. म्हणजे तुम्हाला सिंपल एवढं लक्षात ठेवा की ही जी थीम असणार आहे तर ते अगस्त्य ऋषी यांचं आरोग्य तत्वज्ञान विज्ञान, ठीक आहे, या गोष्टींवर आधारित या उपक्रमाची काशी तमिळ संगमाची थीम आयोजित असणार आहे. तर आपण जर बघितलं तर काशी तमिळ संगम जो आहे तर यामध्ये काय केलं जातं, संस्कृत आणि तमिळ भाषा जी आहे तर त्यामध्ये त्या भाषांवर चर्चा केली जाते, त्याच्या ग्रंथावर चर्चा केली जाते. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 1993 ते 2023 या गेल्या 3 दशकांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक काय, तर भारताचा क्रमांक आहे मित्रांनो 6वा, ठीक आहे. 6वा हा भारताचा क्रमांक आहे. डोमिनिका हा जो देश आहे हा अलीकडच्या काळात आपण जर बघितलं तर गेल्या 3 दशकामध्ये अतिवृष्टी म्हणा किंवा आपण जर बघितलं तर
इथं त्सुनामी म्हणा, त्यानंतर जर बघितलं तर उष्णतेची लाट म्हणा, चक्रीवादळ म्हणा, यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झालेला आहे डोमिनिका, 2 नंबर आहे चायना, 3 नंबर आहे होंडुरस, 4 नंबर आहे म्यानमार, 5 नंबर आहे इटली, 6व्या नंबरवर आहे भारत, 7व्या नंबरवर ग्रीस, 8वा स्पेन, त्यानंतर वंतांदू 9व्या क्रमांकावर, फिलिपिन्स 10व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर या पहिल्या 10 देशामध्ये भारत जो आहे तो 6व्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं भारतामध्ये 1993, 1998, 2013 मध्ये विनाशकारी पूर आलेला आहे. 2002, 2003, 2015 मध्ये उष्णतेची लाट देखील आपल्या देशामध्ये आलेली आहे. 1993 पासून 400 अशा घटना घडलेल्या आहे, जसे की उष्णतेची लाट म्हणा, इथं जर आपण बघितलं चक्रीवादळ म्हणा, अशा घटनांमुळे आपलं 180 बिलियन डॉलरचं नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर जर आपण बघितलं तर उष्णतेच्या लाटांचा तीव्र सामना करावा लागणार आहे. बऱ्याच वेळी तापमान जे 50°C आसपास गेलेलं आहे. आपण जर बघितलं गेल्या 30 वर्षामध्ये वादळामुळे सगळ्यात जास्त मृत्यू झालेले आहे, त्यानंतर उष्णतेची लाट, त्यानंतर पूर आणि त्यानंतर जंगलाच्या आगीचं आपल्याला योगदान इथं बघायला मिळतं. आता काही निर्देशांक आणि त्यामध्ये भारताचं स्थान आणि त्याविषयी महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघूया. जागतिक भूक निर्देशांक, ज्यावर मागच्या वर्षी प्रश्न आला होता, त्याला आपण पहिलेच घेतलेलं आहे. भारतात स्थान 105. राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? केरळ आहे. जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक यामध्ये भारतात स्थान 63वे आहे, पहिल्या क्रमांकावर स्वीडन आहे. ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स मध्ये 2024 जो इंडेक्स आहे त्यामध्ये व्हिएन्ना सगळ्यात राहण्यासारखं शहर आहे. टॉप आपण जर बघितलं ग्लोबल पीस इंडेक्स जो आहे तर त्यामध्ये आइसलँड पहिल्या क्रमांकावर, भारत 116व्या क्रमांकावर आहे. तर पीस मध्ये भारत 116व्या क्रमांकावर आहे. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, तर या इंडेक्स मध्ये भारताचं स्थान चांगलं आहे, 10वं आहे. पहिले 3 स्थानावर कोणत्याही देशाला इथं आपलं स्थान मिळवता आलेलं नाही. 4थ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर डेन्मार्क आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं पहिले 3 स्थान खाली ठेवण्यात आलेली. ठीक आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. जागतिक न्याय प्रकल्प, ठीक आहे, वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट कायदा निर्देशांक यामध्ये भारताचा क्रमांक आहे 79वा. जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये भारत जो आहे तो 159व्या क्रमांकावर आहे, नॉर्वे पहिल्या क्रमांकावर आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारत 129व्या क्रमांकावर आहे, आइसलँड टॉपला आहे. 2024 पर्यंत भ्रष्टाचार धारणा निर्देशांकामध्ये भारत 17व्या क्रमांकावर असेल 2024 पर्यंत असं दिलेलं आहे. ठीक आहे. डेन्मार्क सर्वोच्च स्थानावर आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचे निर्देशांक आपण इथे बघितलेले आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये थायलंडमध्ये संवादच्या 4थ्या आवृत्तीला कोणी संबोधित केलं? तर संवाद नावाचा एक कार्यक्रम मित्रांनो आपण जर बघितलं तर हिंदू आणि बौद्ध धर्मीय, ठीक आहे, बौद्ध धर्मीय यांचा एक कार्यक्रम आहे. ठीक आहे. हे दोन्ही धर्माचे लोक एकत्र येतात आणि इथं विचारांची देवाणघेवाण करतात. या कार्यक्रमाच्या 4थ्या आवृत्तीला थायलंडमध्ये सुरुवात झालेली आहे आणि याला संबोधलं कुणी आहे तर याला आपण म्हणूया याचं उद्घाटन कुणी केलेलं? तर नरेंद्र मोदीजींनी याचं उद्घाटन केलेलं आहे. तर याचं उद्घाटन बँकॉक आणि अयुथया थायलंडमध्ये करण्यात आलेलं आहे. 14 आणि 17 फेब्रुवारी दरम्यान हा 4था जो संवाद होता आपण जर बघितलं तो आयोजित करण्यात आला होता. त्याचं नावच आहे संवाद. आपण जर बघितलं हा उपक्रम कोणी सुरू केला होता तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि जपानचे दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे यांनी सुरू केला होता. कधी? तर 2015 मध्ये. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. फेब्रुवारी 2025 मध्ये युनायटेड किंगडमचा मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर सिव्हिल डिव्हिजन, नाव काय याचं? सिव्हिल डिव्हिजन. तर सिव्हिल डिव्हिजन युनायटेड किंगडमचा एक पुरस्कार आहे. तर तो कुणाला मिळालेला आहे? तर तो मिळालेला आहे एन चंद्रशेखरन. आता बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथे एक पॉलिटीचा प्रश्न विचारतो. ठीक आहे. मला तुम्ही कलम सांगायचं आहे की कोणत्या कलमामध्ये इथं पुरस्कार आपण स्वीकारू शकतो की नाही त्याबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहे. म्हणजे जे टायटल अबॉलिश करण्यात आलेले, पदव्या रद्द करण्यात आलेले ते कोणत्या कलमामध्ये. आणि त्याचबरोबर बघा मित्रांनो, आता हा जो पुरस्कार सिव्हिल डिव्हिजन एन चंद्रशेखर यांना मिळालेला आहे तर तो स्वीकारण्याची प्रोसिजर काय आहे? ठीक आहे. माझं म्हणणं, तुमचा अभ्यास जर असेल तर तुम्हाला नक्कीच कळत असेल की हा पुरस्कार ते स्वीकारू शकतात की नाही. आणि जर स्वीकारू शकत असेल तर त्याचं कशा प्रकारे, आणि नसेल तर मग त्याविषयी काय लिहिलेलं आहे हे तुम्ही मला तुमच्या शब्दात सांगायचंय. आज तुम्ही एक्सप्रेस झालात तर उद्या तुम्हाला परीक्षेमध्ये त्या गोष्टी चांगल्या आठवतील. आपण जर बघितलं एक महत्त्वाचा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळालेला आहे? एन चंद्रशेखर यांना मिळालेले सिव्हिल डिव्हिजन, जे टाटा ग्रुपचे सध्याचे अध्यक्ष आहे. त्यांनी भारत आणि युकेचा जो व्यापारी संबंध चांगले बनवण्यामध्ये योगदान दिलेलं आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा. जागतिक
पेंगोलिन दिन जो आहे 2025चा तो कधी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे? तर बघा मित्रांनो 18 फेब्रुवारीला, बरोबर ना, एकदा चेक करून घेऊया. ठीक आहे, सॉरी 15 फेब्रुवारीला. ठीक आहे, 15 फेब्रुवारीला जागतिक पेंगोलिन दिन जो आहे मित्रांनो तो सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. तर पेंगोलिन नावाचं एक प्राणी आहे ज्याच्या अंगावर असे खवले खवले असतात आणि या खवल्यांचा वापर जो आहे मित्रांनो तो बेल्टमध्ये वगैरे किंवा सुशोभित करण्यासाठी केला जातो. त्यामुळे या प्राण्याची शिकार जी ती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे याला संरक्षण देण्यासाठी पेंगोलिन दिन जो आहे तो सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. हा एक सस्तन प्राणी आहे आणि असं फिक्स डेट नाहीये, त्यामुळेच इथं कन्फ्युजन झालं तुम्हाला. पण 15 फेब्रुवारी जी आहे ते आपल्याला बघायला मिळते. पण इथं 15 फेब्रुवारी अशी फिक्स नसते दरवर्षी. का फिक्स नसते? तर दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या शनिवारी हा दिवस जो आहे तो सेलिब्रेट केला जात असतो. यानंतर बघा मित्रांनो काही महत्त्वाचे दिवस. जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी, जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी, युनायटेड बाय युनिक थीम आहे. जागतिक कडधान्य दिवस जो आहे आपण जर बघितलं तर 10 फेब्रुवारी, ब्रिंगिंग डायव्हर्सिटी टू ॲग्री फूड सिस्टम. इंटरनॅशनल डे ऑफ वुमन अँड गर्ल इन सायन्स हा दिवस 11 फेब्रुवारी, अनपॅकिंग स्टीम करिअर हर व्हॉइस इन सायन्स. जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह 1 ते 7 फेब्रुवारी. आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 10 फेब्रुवारी, माय एपिलेप्सी जर्नी असं ती थीम होती. स्त्री जननेंद्रियाच्या विकृतीसाठीचा शून्य सहनशीलता दिवस 6 फेब्रुवारी. जागतिक युनानी दिवस 11 फेब्रुवारी. भारत रंग महोत्सव जो आहे मित्रांनो 2025 तो कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? इथं रंग म्हणजे कलर नाही. ठीक आहे, रंग म्हणजे कलर नाही. तर तुम्ही रंगभूमी ऐकलं असेल. रंगभूमी काय असते? तर जी नाटक ज्या ठिकाणी होत असतात, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं तर रंगभूमी म्हटलं. तर नाटक वगैरे डान्स कार्यक्रम जे आहे ते ज्या ठिकाणी होतं त्याला काय म्हटलं तर रंगभूमी म्हटलं. तर मग त्यावरूनच हा रंग शब्द घेण्यात आलेला आहे. भारत रंग महोत्सव म्हणजे काय? तर भारताचा जो काही नाटक वगैरे महोत्सव आहे, ठीक आहे, कलागुण संपन्न असा एक महोत्सव आहे. तर त्याची 25वी आवृत्ती जर आपण बघितली मित्रांनो रंग महोत्सवाची, तर ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रांगणामध्ये याची आपण जर बघितलं तर 25वी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. जगातील सर्वात मोठा थिएटर फेस्टिवल. थिएटर म्हणजे नाटक ज्या ठिकाणी होतात तो फेस्टिवल. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर भारताच्या रंगमहोत्सवाला भारंगम असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. याची थीम होती वन एक्सप्रेशन सुप्रीम क्रिएशन. ठीक आहे, ही त्याची थीम होती. आपण जर बघितलं प्रमुख पाहुणे होते पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत. यानंतर स्वीडिश संरक्षण कंपनी आहे साब. साबचं एक विमान आहे. कुणाला माहित असेल तर त्याने कमेंट बॉक्सवर सांगा. साबने एक विमान तयार केलेलं आहे. साब नावाच्या कंपनीने तिचं एक विमान आहे. जसं HALचं एक विमान आहे तेजस, यशस. ठीक आहे, तसंच साबचं सुद्धा एक विमान आहे. आता ते ज्यांना माहित असेल त्यांनी सांगा नक्की. ठीक आहे, तर इलेक्ट्रिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टम 310 साठी कोणाशी करार केला? तर हा करार जो आहे तो साबने HAL सोबत केलेला आहे. तर बघा मित्रांनो ही सिस्टम काय आहे तर कधी कधी आता विमानांवर लेझरने सुद्धा हमले होऊ शकतात. ठीक आहे, लेझरने. तर आपण जर बघितलं लेझर टेक्नॉलॉजी आता डेव्हलप होत चाललेली आहे. मग आता लेझर हमला जर होत असेल तर त्याशी संबंधित आधीच आपल्याला एक वॉर्निंग मिळाली पाहिजे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर लेझर वॉर्निंग सिस्टम जे 310 ते तयार करण्यासाठी भारत आणि भारताची HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि जी काही स्वीडिश कंपनी साब यांच्यामध्ये काय झालेला आहे एक करार झालेला आहे. ठीक आहे, एवढं मेन होतं. ही तेच दिलेलं आहे, फक्त मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सगळे व्यवस्थितपणे समजून सांगितलेले आहे. HALची स्थापना 22 डिसेंबर 1940 मध्ये झालेली आहे. त्याची पण एक स्टोरी आहे. ती मूळ म्हणजे HAL नव्हती. ठीक आहे, ती एक खाजगी कंपनी होती. तिला आपण मर्ज केलेलं आहे. ठीक आहे, आपल्याला तिला राष्ट्रीयकरण केलं, तिला सरकारी कंपनी बनवलं. तिचं मुख्यालय बेंगलोरमध्ये DK सुनील सध्याची MD आणि CEO आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या खेळाडू जेनिक सिन्नरवर डोपिंगची चाचणी सकारात्मक आल्यानंतर 3 महिन्याची बंदी घालण्यात आली. तर तो कोणत्या खेळाशी संबंधित? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. जेनिक सिन्नर जो आहे मित्रांनो तो टेनिसचा एक फेमस खेळाडू आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं वाडा आणि नाडा. ठीक आहे, वाडा आणि तुम्ही ऐकलेलं नाडा. आता हे नाडा आणि वाडा नेमकं काय मित्रांनो? तर बघा खेळाडू आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी काही ड्रग्स आपल्या शरीरामध्ये घेत असतात. ठीक आहे, तर ते ड्रग्स चेक करणारी जागतिक लेवलवरची संस्था आहे वाडा. आपण जर बघितलं तर वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. आणि नाडा काय आहे तर आपल्या भारतामध्ये जी एजन्सी आहे त्याशी संबंधित, तर ती आहे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. मग वाडाने चेक केलं, त्यांना आढळलं की जेनिक सिन्नरने हे ड्रग्स वगैरे घेतलेले. मग त्यावर 3 महिन्याची बंदी लावण्यात आली. 9 फेब्रुवारीला ही बंदी लागू झाली आणि 4 मेला ही बंदी संपणार आहे.
आपण जर बघितलं 23 वर्षाचा जेनेलिक सिन्नर आणि याने अलीकडे बऱ्याचशा स्पर्धा जे आहे टेनिस ते जिंकलेले आहे, पण आता त्याच्या शरीरामध्ये तसे सबस्टन्स जे आहे ते आढळलेले आहे, त्यामुळे ही बंदी घालण्यात आलेली आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर वाडाच्या चाचण्यामध्ये तो अपयशी ठरला. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने त्याच्यावर बंदी घातलेली नाहीये, पण वाडाने त्याच्या विरोधात ती बंदी घातलेली आहे. कोणत्या 2 देशांनी फेब्रुवारी 2025 मध्ये महत्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ट्रस्ट उपक्रम सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, महत्वपूर्ण खनिज, आता याचा अर्थ काय? तर मी तुम्हाला एक संकल्पना सांगतो. अर्थ इलेमेंट्स म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. आपण जर बघितलं तर रेअर अर्थ इलेमेंट्स, काय रेअर अर्थ इलेमेंट्स, हे रेअर अर्थ इलेमेंट्स म्हणजे काय? तर पृथ्वीवर एकदम दुर्मिळ असे इलेमेंट्स आहे. ठीक आहे. आणि ते आपल्याला गरजेचे असतात. लिथियम आणि रेअर अर्थ एलिमेंट्स यामध्ये आपण सहकार्य करण्यासाठी भारत आणि USA ने काय केलेलं आहे? करार केलेला आहे. हे रेअर अर्थ एलिमेंट्स आपल्याला सगळ्यात जास्त आणि लिथियम कुठून मिळतं? तर ते मिळतं मित्रांनो चायनामध्ये. चायना सगळ्यात जास्त प्रोडक्शन करते आणि आजही भारताला बऱ्यापैकी चायनावर निर्भर राहावं लागत आहे, तर ते या रेअर अर्थ एलिमेंटसाठी. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे अत्यंत महत्त्वाचे एलिमेंट्स आहे, जे तुम्हाला भविष्यामध्ये अजून तुम्ही जेव्हा डीप अभ्यास करताल त्याविषयी तुम्हाला याच्याविषयी अजून इन्फॉर्मेशन मिळून जाईल. तर आपण जर बघितलं अलीकडे पंतप्रधान मोदीजींचा अमेरिकेचा टूर झाला होता, त्यामध्ये जर आपण बघितलं तर यावर सुद्धा याशी संबंधित ट्रस्ट नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. ट्रान्सफॉर्मिंग रिलेशनशिप युटिलायझिंग स्ट्रॅटेजिक टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह. आपण जर बघितलं तर लो अर्थ एलिमेंटसाठीचा हा करार करण्यात आलेला आहे, हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे, जे टेक्नॉलॉजी हस्तांतरण होणार आहे. हे अर्थ एलिमेंट्सचा कशा प्रकारे जमिनीतून शोधायचे, कशा प्रकारे नाही. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC, उत्तर अमेरिका खंडामध्ये अमेरिका देश आहे, तो चलन आहे $. 47वे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प. टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आज आहे की आयुष्यमान भारत वय वंदना योजना 14 फेब्रुवारी रोजी कुठे सुरू करण्यात आलेली हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर बघा ऑफर आहे बॅचेसवर. ठीक आहे. ऑलरेडी काही बॅचेस खूपच लो फीज मध्ये सुरू आहे. अगदी आपले फाउंडेशन बॅचचे लेक्चर चालू आहे प्री प्लस मेन्सचे, आणि त्याची फी तुम्हाला 4,999 बघायला मिळते. एवढ्या क्वालिटी लेक्चरची, ज्यामध्ये NCERT प्लस स्टेट बोर्डचा समावेश आहे. तुम्ही हे सेपरेटही घेऊ शकता. आपल्या टेस्ट सिरीजची फी सुद्धा आज आपली कमीच असणार, ₹299 टेस्ट सिरीजची फी असणार आहे प्री, आणि मेन्सची तुम्ही कोणतीही ती घेऊ शकता, प्रिलिमची घेऊ शकता, मेन्सची घेऊ शकता. आणि प्रत्येक सब्जेक्ट वाईज बॅच जी आहे ती तुम्हाला आज ₹500 मिळून जाईल. ॲपवर एखादी बॅचची फी कमी करायची राहिली असेल तर तुम्ही कॉल करा आणि सर मला ती बॅच ₹500 मध्ये घ्यायची आहे असं तुम्ही कॉल करून सांगा. आज महाराजांची जी जयंती छत्रपती शिवाजी महाराजांची, तर त्या निमित्ताने मला ती बॅच कमी मध्ये घ्यायची. आपला स्टाफ तुम्हाला ती कमी मध्ये तिची फी कमी करून देईल. ठीक आहे. तर थांबूया मित्रांनो आज आपण इथं. त्याचबरोबर तुम्ही स्टेट बोर्डचा पॅक सुद्धा परचेस करू शकता. हे आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टाचं पेज जे आहे तर त्याला सुद्धा जॉईन व्हा. थांबूया मग इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.